सिलेक्ट करायचा आहे, समजा ज्वारी. आणि याच्यात असं की तुम्ही ज्वारी सिलेक्ट केल्यानंतर एका वेळेस रजिस्ट्रेशन झालं तर ते दुसऱ्या वेळेस तुमचं टोकन त्या नंबरचं जनरेट होणार नाही. आणि त्या आधार नंबर युनिक नसल्यामुळे ते जनरेट होणार नाही. त्याच्यामुळे सर्वांनीच व्यवस्थित करायचं आहे. ते झाल्यानंतर तुम्ही स्त्री आहे का पुरुष आहे ते सिलेक्ट करायचं आहे. नंतर आपल्या गावाचं नाव सिलेक्ट करायचं आहे. गावाचं नाव सिलेक्ट केल्यानंतर प्रविष्ट करायचं आहे. गावाचं नाव प्रविष्ट करायचं आहे, वडगाव वगैरे असं. आणि तालुका आणि जिल्हा आम्ही डिफॉल्ट ठेवलाय. ही लिंक फक्त भडगाव तालुक्यापुरतीच मर्यादित आहे. भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांपुरताच मर्यादित. ज्यांची जमीन भडगाव तालुक्यात असतील तेच हे टोकन रजिस्टर करू शकतात, बरोबर. त्यानंतर प्रविष्ट केल्यानंतर एक डिक्लेरेशन आहे. ते डिक्लेरेशन असे की मी घोषित करतो की तात्पुरते टोकन अर्जासोबत सादर केलेली माहिती यामध्ये कोणतीही खोटी अथवा चुकीची माहिती आढळल्यास माझे टोकन रद्द होऊ शकते. म्हणजे चुकीची माहिती कोणी टाकायची नाही आहे. आणि ज्यांच्याकडे ज्वारीचा पीक पेरा नाहीये व परंतु ते हुल्लडबाजीसाठी फक्त लिंकला प्रेशर करण्यासाठी भरून ठेवणार, तर तशी माहिती कोणी टाकायची नाही आहे. त्याच्यानंतर चेकबॉक्स ओके केल्यानंतर खाली सबमिट करा असं बटन आहे. सबमिट केल्यानंतर तुमचा टोकन नंबर जनरेट होणार आहे. बघा, सर्वांनी बघून घ्यायचंय. त्यांचा तुमचा टोकन नंबर हा सर्वांनी बघून घ्यायचंय. टोकन नंबर हा ऑटो जनरेटर होणार आहे. समजा 1 वाजता ती लिंक ओपन झाल्यानंतर जो पहिल्या सेकंदाला ते करेल त्याला 1 नंबर भेटेल. जसं जसं नोंदणी होईल तसा तसा तो ऑटो जनरेटर होणार आहे. याच्यात कुठलीही हेरान आणि पूर्ण पारदर्शकता होणार आहे. त्याच्यानंतर लिंक झाल्यानंतर इथं तुमचा टोकन नंबर दिसेल, नोंदणी यशस्वी झालेली आहे, तुमचं नाव दिसेल. त्याच्यानंतर वडगाव टोकन नंबर आणि एक PDF आहे. PDF डाउनलोडचा ऑप्शन आहे. त्या PDF डाउनलोड आपल्याकडे स्वतः सेव्ह करून घ्यायची. समजा तुम्ही जर CSC केंद्रावरून भरत असाल तर ती PDF त्या CSC केंद्रावाला मागायची. कारण की ही PDF तुम्हाला पुढे आम्ही जेव्हा तुम्ही ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी आमच्याकडे याल तेव्हा ही PDF ची प्रिंट ही तुमच्याकडे लागणार आहे. हे बघा, ही PDF अशी होणार आहे. PDF मध्ये तुम्ही जे माहिती भरलेली आहे ती पूर्ण माहिती या PDF मध्ये असणार आहे. ती माहिती त्या PDF मध्ये असल्यानंतर त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला ह्या टोकन नंबरनुसार आम्ही इथं याच्या बोर्डवर शेतकरी संघाच्या नोटीस बोर्डवर टोकन नंबरनुसार आणि दिनांकाने आहे. म्हणजे शेतकऱ्यांची गर्दी होणार नाही. 100 ते 150 अशा स्लॉट नुसार 1 ते 100, 151 ते 150 अशा दिनांकासहित आम्ही नोटीस बोर्डवर लावणार आहे. नोटीस बोर्डवर लावल्यानंतर त्या दिनांकांना त्यावेळेस त्याच शेतकऱ्यांना यायचं आहे. अन्यथा जास्त गर्दी करू नये म्हणजे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. धन्यवाद.